कारण आपण बघतो की एखादी गोष्ट सहजासहजी होत असताना आपल्याला त्याचं मूल्य वाटत नाही, पण हा जर लढ्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत आणि पुढे जाणारा जो प्रवास आपल्याला दिसतो त्यावर असं वाटतं की प्रचंड असे कष्ट या संपूर्ण लढ्यामध्ये समाजातल्या लोकांना, समाज बांधवांना त्याचं मूल्य मानवाच्या प्रमाणामध्ये चुकावं लागलेलं आहे. सर्वच प्रकार, मानसिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल आणि शारीरिक असेल, या सगळ्या प्रकारातून खूप मोठं असं मूल्य या समाजाला या लढ्यामध्ये चुकावं लागलं. आणि मग विभागीय आयुक्त म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर संभाजी मंडळी माझ्याकडे माझ्या स्वागतासाठी येत असताना सोबतच मराठा कुणबी आरक्षणासंबंधाने निवेदन घेऊन त्यांनी मला त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितले की साहेब, हा विषय आम्ही गरम करणार आहोत, म्हणजे आता चार्जमध्ये आणणार आहोत आणि तुम्ही असल्यामुळे तुम्हाला जर आम्ही जास्तच गरम करणार, अशा पद्धतीने एक बंधुत्वाचा इशारा म्हणा, बंधुत्वाचा काय असेल तो आग्रह मला केला. आणि त्याप्रमाणे माझे इंडिकेटर लागले की निश्चित आता काही ना काहीतरी होणार आहे. कारण समाज, मन, प्रदेशामध्ये काय चाललेलं आहे साधारणतः याचा अंदाज आपल्याला यायला लागतो. कारण प्रशासनामध्ये मागचे 30-35 वर्ष काम करत असताना जे स्थित्यंतर आले, जे बदल झाले, जे ट्रान्सफॉर्मेशन आले, ज्यामधून काही असमतोल निर्माण झाले आणि त्या असमतोलामधून जी काही अस्वस्थता समाजामध्ये पसरली ती माझ्या लक्षात येत होतं. यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे आपल्या हातून उपकार आहेत की EBC सवलत असल्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो. सवलतीच्या दराने आपण फीस भरून आपल्या शाळेचं असेल, कॉलेजचं असेल शिक्षण घेतलं आणि कदाचित ते झेपल्यामुळेच आज या ठिकाणी मी पोस्ट ग्रॅज्युएट करून आणि शेवटी डेप्युटी कलेक्टर झालं, नंतर IAS झालो. त्याचाच एक छोटासा हे म्हणता येईल की त्याचं बलिदान म्हणजे एक साधी EBC सवलत असल्यामुळे माझ्यासारखा माणूस या पदापर्यंत पोहोचला. जर आपण OBCमध्ये जर गेलो तर आपलं किती नुकसान झालं याचं मूल्यमापन करायचं म्हणलं तर आपल्याला ते करता येते का नाही एवढं ते प्रचंड आहे. कारण आपण म्हणतो की आरक्षण घेऊन आपण मंडळीला किती नोकऱ्या भेटणार आहेत, किती जॉब मिळणार आहेत, परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये बारकाईने किंवा त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही जाऊन आलेला असाल, आजूबाजूला जे घडलेले प्रकार तुम्ही बघितले असतील, ज्यामधून त्यांच्यात झालेले बदल जर तुम्ही बघितले असतील तर तुम्ही असं म्हणण्याला कधी धाडस करणार नाही. हे मात्र निश्चित आहे की आरक्षणाने कोणाचंही नुकसान झालेलं नाही. आरक्षण हे वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आहे. आपण घटनेमध्ये त्याचं प्रयोजन आहे. आपला लढा जो आहे तो पूर्णतः घटनेच्या चौकटीत चालू आहे. आपण कुठलंही आंदोलन करत असताना कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही याची पदोपदी आपण काळजी घेतलेली आहे. मनोजदादासोबत मी विभागीय आयुक्त म्हणून काम करत असताना ते बोलता एक नवीन निर्देशन घेतली साहेब, बघा शेवटी आम्ही वाशीला जवळ आलो आणि मग ते ॲडमिट झाले. मग मी गेल्यानंतर मोठ्या गप्पा मारायचो ते म्हणजे बघा तुमच्या माझ्या एवढे सर्टिफिकेट भेटले, 1.5 लाख 2 लाख मुलांचं कल्याण झालं, असं झालं तसं झालं. म्हणून साहेब मी निमित्त मात्र आहे, दादा म्हणलं मी निमित्त मात्र आहे. हे तुम्ही सगळं उभंच केलं नसतं तर मला याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा असं होतं की युद्धात आपण जिंकतो आणि फार त्रासाचा प्रकार होण्याची, अशी धोके येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे टेबलवर, ऑफिसमध्ये पेपरवर काय होतंय याकडे आपला कोणीतरी लक्ष देणारा त्या ठिकाणी माणूस असणं फार गरजेचं असतं. मी फार जवळून अनुभव दिला. बंधूंनो, मी तुम्हाला सांगेल की न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन होण्याअगोदर एक ॲडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली होती.
2-3 ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्याचे सदस्य होते, विभागीय आयुक्त म्हणून विभागीय आयुक्त संभाजीनगर त्यावेळेस चावडला हे पण त्याचे सदस्य होते. तर नेमकंच मी जॉईन झाल्यानंतर बऱ्यापैकी ह्या लढ्याला किंवा या आंदोलनाला बऱ्यापैकी असा वेग पकडायला सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर CM आपले दोन्ही डेप्युटी CM यांच्याकडे असा एक दबाव निर्माण झाला की ज्या समितीची मी स्थापन केली होती मागच्या 3 महिन्यामध्ये त्या समितीनं काय काम केले त्याचा आढावा घ्या. आणि मग तो आढावा घेत असताना त्या समितीची एवढी किरपट उडली की त्यांनी एकही बैठक घेतलेली नसल्यामुळे त्यांना काहीच सांगता येत नाही. पण सुदैवाने मी इथं रुजू झालेलो होतो काही एक महिनाभरापूर्वी. आणि मग हे लोक माझ्याकडे येणं जाणं चालू झालं होतं आणि त्याप्रमाणे मी काही जिल्ह्यामधून माहिती मागायला सुरुवात केली. जर पहिले 2-3 आवाहन बघितले तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्णिमून 0 अशा प्रकारचे अहवाल आपल्याकडे येते. मी आपले पांचाळ साहेबांचे श्रीकृष्ण पांचाळ चांगले कलेक्टर होते. माझ्या 7-8 कलेक्टरपैकी एकदम सिन्सिअरली बघणारे, अत्यंत शांततेने काम करणारे मी माझ्याशी सोबत गेले, मार्गदर्शन घेत गेले. कारण रेग्युलर रेकॉर्डची त्यांना सुरुवातीला जास्त माहिती नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना सांगितल्या की हे बघा ते बघा. आणि त्यामधून त्यांना त्यावेळेला काही तालुक्यात जालना जिल्ह्याच्या नोंदी सापडल्या होत्या आणि त्या नोंदीचं बंडल घेऊन मी त्या ठिकाणी सह्याद्रीच्या बैठकीत हजर होतो. त्यावेळेस ज्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीचा आढावा चालू होता. तर त्या आढाव्यामध्ये प्रकरण एवढं गरम झालं, एवढं तापलं की CM आणि दोन्ही एक CM आणि एक डेप्युटी CM ते एवढे भडकले त्या समितीवरती की तुम्ही मागच्या 3 महिन्यामध्ये साधी एक मीटिंगसुद्धा घेतली नाही. साधं तुम्ही जिल्ह्याला व्हिजिटसुद्धा केलं नाही. जिल्ह्याच्या कलेक्टरला किंवा जिल्ह्याच्या प्रांताला तुम्ही रेकॉर्ड घेऊन बोलवलं सुद्धा नाही. मग काय झालं, माझं असं लक्षात आलं की मी असा दूर बसलेलो होतो आणि आपली एक सेक्रेटरी होते मागे साहेब सामाजिक न्याय विभागाला. आम्ही दोघांनी सोबत काम केलेलं असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे बघितलं की असे नाही ह्यांनी काहीतरी बघितलं असं. कारण आम्ही सोबत काम केलेलं असल्यामुळे आणि माझं प्रतिनिधित्व त्या समाजातलं असल्यामुळे ह्यांनी नक्कीच काहीतरी बघून आला असेल म्हणून त्यांनी माझ्याकडे बघितलं. मी वर बोट केलं. मग त्यानंतर CM आणि डेप्युटी CM दादांना ते दिसलं. माझी कशी ओळख द्यायची राहिली. मी आता नुसता रिटायर्ड विभागीय आयुक्त नाही आहे, मी आता अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. म्हणजे त्या चौकटीत आता मला राहणं बंधन करायचं आहे. तर समाजाचा घटक म्हणून आपल्याला काय काय शक्यता आहे, आपल्याकडनं काय काय आणखी सकारात्मक होऊ शकतं आणि हे सगळं करत असताना आपण कुठं चुकता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्या या हिशोबाने मी आज या ठिकाणी तुमच्याशी बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी आलेला आहे. तर त्यांनी मला बघितलं, मी बोटवर केल्यानंतर मला बोलायला सांगितलं आणि मग मी त्यांना सांगितलं की सर आमच्याकडे अशा तालुक्यामध्ये नोंदी आढळत आहे. मग त्यांनी खूप मला डिटेल विचारायला सुरुवात केली की कुठल्या प्रकारचे अभिलेख असतात, कुठले डिपार्टमेंट असतात, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या नोंदण्यात माहिती ठेवली जाते वगैरे वगैरे. अगदी आम्ही पोलीस असेल, जेल असेल, एक्साईज असेल किंवा पुरातत्व असेल किंवा आणखी PWD असेल, जे जुनी सगळी खाते वक्फ असेल, हे सगळ्या खात्याचे नमुने, सगळ्या खात्याचे कायदे, सगळ्या खात्याची माहिती ठेवण्याची पद्धती, वेगवेगळे रजिस्टर्स असतात. त्या रजिस्टर सगळे करण्यासाठी टीम तयार करणे, या सगळ्या गोष्टी आम्ही करता येऊ शकतात आणि नोंदीची संख्या खूप वाढू शकते असं मी त्या ठिकाणी बोललो. कारण माझे आजोबा म्हणायचे की आम्ही कुणी, कारण म्हणजे आपल्याकडे पाहत असताना मुलगा पाहायला वगैरे यायचे लोक तर जमीनदार लोक मुलगा काय करतो सांगायचे कुणी करतो किंवा कुठे शाली खुशालीची चर्चा करायची असेल तर कुणबी कशी चालू आहे असं बोलल्या जायचं. माझ्या आजोबाचं वडिलांचं बोलणं मी ऐकलेलं आहे, बऱ्याच पाहुणाऱ्यांचं बोलणं सुद्धा हे ऐकलेलं आहे. हे बोलणं उगाच येत नाही, की कोणाच्या तरी तोंडात कसं तरी अचानक आलं हे कोणी येत नाही. अचानक कुठंतरी याची नोंद झालेली असते, कुठंतरी याची दखल घेतलेली असते. कारण हे व्यवसाय गुरुमुख आहे, व्यवसाय दर्शक आहे.
मग मला हे जाणवत होतं की हे नोंदी निश्चितच या वेगवेगळ्या रेकॉर्ड तपासता आपल्याला निश्चित सापडतील. मग आम्ही रेकॉर्ड बघायला सुरुवात केली. रेकॉर्ड बघायला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा रेकॉर्ड खूप जीर्ण झालं आणि ते मोडीमध्ये आहे. मोडीमध्ये आपल्याकडे वाचणाऱ्याची संख्या जवळजवळ नाहीशी झालेली आहे. आपल्याकडे लोक नाही आहेत. पुरातत्व विभागामध्ये फक्त लोक आहेत, पुरागिरी विभागामध्ये. त्या मोडी तज्ञांना आम्ही बोलवलं. त्यांच्याकडनं काही जिल्ह्याला एक एक 2-2 प्रतिनिधी पाठवले आणि दरम्यानच्या काळामध्ये माझ्याकडे एक संभाजीनगरला आपला महसूल ट्रेनिंग सेंटर आहे. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आपण 100ची एक बॅच अशा मोडीच्या 4 ते 5 बॅच मी ट्रेन केलं त्या कालावधीमध्ये आणि ह्या सगळ्या लोकांना ट्रेन करून मग आम्ही तालुक्यांना डिपोट केलं. तर हे सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच हे प्रकारचे कामंसुद्धा चालू होते. मग जेव्हा आम्ही रेकॉर्डवर बसलो म्हणजे आम्ही रेकॉर्ड रूमला जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की रेकॉर्ड मोडीमध्ये आहे आणि ते अत्यंत जीर्ण आहे आणि त्याचे जाणकार त्या ठिकाणी नसल्यामुळे त्या रेकॉर्डची खूप भेळसाळ झालेली आहे. काही रेकॉर्ड काही दिवाणीवादामध्ये काही वकिलाकडे इकडे तिकडे त्याच्या कॉपीज वगैरे केलेल्या सुद्धा आम्हाला काही सापडल्या. त्या ॲडव्होकेटची मदतसुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतली आणि मग मला असं त्या ठिकाणी जाणवलं की ही जर कारवाई मला असं वाटतं की अनेक प्रकारचे आयोग झाले वेगवेगळ्या जातींना आरक्षण देण्याच्या अनुषंगाने, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाच्या अनुषंगाने. अगदी तुमचं कालेलकर आहे किंवा तुमचे केळकर समिती आहे, त्यानंतर तुमच्या अगदी याच्यापर्यंत मंडळ आणि पुढे खत्री आयोग आहे, परवा आपला नंतरचा शेवटचा गायकवाड साहेबांचा आयोग आहे. दुर्दैवाने काय झालं की ह्या संपूर्ण आयोगाच्या कामकाजामध्ये लँड रेकॉर्ड कुठं आला नाही, भूमी अभिलेख कुठं पाहिलं गेलं नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि नेमकं तिथंच आपण चुकलो. जर हे 1955 साली जर आपण बघितलं असतं किंवा मंडल आयोगाच्या वेळेस जर आपण बघितलं असतं तर त्यावेळेस रेकॉर्ड शाबूत होतं. तिचं वय एवढं झालेलं होतं. म्हणजे आम्ही रेकॉर्ड कालच्या वेळी तपासत असताना त्यांना हात जरी लावला तर त्याचे असे तुकडे बारीक भोगावायचे. मला तिथं वाईट वाटलं आणि आबा सांगायला हरकत नाही, त्या दिवशी असं सुद्धा वाटलं. कारण हे रेकॉर्ड हाताळायला उशीर झाल्यामुळे माझ्या आजोबाची पिढी गेली, माझ्या वडिलांची पिढी गेली, अनेक जिल्हे डिवाईड झाले, विभागले गेले, अनेक उपविभाग विभागले गेले, अनेक तहसील विभागल्या गेल्या, अनेक गाव विभागले गेले आणि त्यामुळे रेकॉर्ड याच्या हातातून त्याच्या हातात, त्याच्या हातातून त्याच्या हातात गहाळ झालं, ते खराब झालं. मला त्या दिवशी खूप वाईट वाटलं. मला असं वाटतं प्रकर्षानं की मनोज दादा आणि तुमच्या आमच्या सगळ्या पिढीनं 1955लाच जन्म घ्यायला पाहिजे होता. कदाचित हे सगळं आपल्या हातात एक घट्ट आला असतं. कारण आपल्याला ठोसपणे आज संपूर्ण जगामध्ये फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या देशामध्ये आपले मुलं ओबीसीचा फायदा उचलून UPSC MPSC करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला वावरताना दिसल्या. आज बघा तुम्ही याचा परिणाम किती होतोय. प्रचंड फीसमध्ये फरक असतो. शिक्षण आजकाल एवढं महाग झालेलं आहे की तुम्हाला कुठल्या तरी सवलतीखाली गेल्याशिवाय शिक्षण घेणं केवळ दुरापासून झालेलं आहे. इव्हन तुमचे अटेम्प्ट म्हणजे परीक्षा देण्यासाठी ज्या काही संधी असतात त्या संधीसुद्धा तुम्ही ओबीसीमध्ये गेल्यानंतर वाढता. अदरवाईज तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये राहिले तर लिमिटेड संधीमध्ये तुम्ही झाले नाही तर तुम्ही बेकार होता किंवा तुम्ही एक दुसऱ्या याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला लक्षात यायला लागल्या त्यावेळेस मी आणखी सिरियस झालो आणि नंतर मग आम्ही सुदैवाने न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. कारण आम्ही मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब तेव्हाचे आणि माझा खूप चांगला रॅपो होता. रात्री बेरात्री मला 3-4 वाजता ते फोन करायचे आणि जवळजवळ माझं संपूर्ण टेनीवर संपूर्ण कार्यकाळ या संपूर्ण प्रोसेसमध्ये गेला. ते मला नेहमीच की आता काय केलं पाहिजे, आता त्यांचं समाधान होतंय का, आंदोलनकर्त्याचं समाधान होतंय का आणि समाधान होण्यासाठी आणखी तुम्ही काय नियोजन करून ठेवलेलं आहे का. या सगळ्या गोष्टी ते मला सारखं विचारत राहायचे, माझ्याकडून माहिती घेत राहायचे आणि तशा प्रकारे प्रेसला वगैरे स्टेटमेंट त्यांच्याकडनं येत राहायचे. तुम्हाला माहीत असेल कदाचित की या संपूर्ण आंदोलनासोबत मी होतो, तुम्ही सगळे होता. इथून तिथून आम्ही तुमच्यासोबत पाठीमागे मागे पुढे येत होतो, रात्री बेरात्री जात होतो.
शेवटी 26 जानेवारीला मला इथे यावं लागेल संभाजीनगरला झेंडा वंदनासाठी. आणि तिथं तुम्हाला CM साहेबाचा फोन आला, कारण आंदोलन तिकडे वाशीला पोहोचायचं होतं. खरं तर मला त्यांनी टार्गेट दिलं होतं की तुम्ही यांना घाटा ठिकाणी उतरू देऊ नका, त्यांचं समाधान करा, तिथंच गुलाल उधळा. पण मी बराचसा प्रयत्न केला, बरेचसे GR मागून घ्यायचा प्रयत्न केला. त्या गोष्टी त्या मुंबई मंत्रालयात त्यांच्या पद्धतीने चालत असल्यामुळे थोडा उशीर झाला. आणि मग आपल्याला शेवटी मी दादाकडनं शब्द घेतला की आपल्याला वाशीच्या पुढे दादा नको, कारण गरज पडली तर तुम्ही नंतर जा. पण आता तुम्हाला मान ठेवावं लागेल तुमच्यासाठी म्हणून सगळी यंत्रणा, कारण मुंबईची सर्व यंत्रणा किती घाबरली होती माझ्या डोळ्याकडे. शेवटी मी समाधानाने भेटत असतो मी त्या यंत्रणेचा पण होतो, मी माझ्या CMचा पण होतो, मी माझ्या चीफ सेक्रेटरीचा पण होतो, मी तुमचाही होतो, मी सगळ्यांचाच होतो. मला सगळ्यांचीच काळजी होती. म्हणलं काही लोक तुमचं आगत स्वागत करण्यासाठी जे तयारी करताय त्याला जर तुम्ही रिस्पॉन्स देऊन म्हणून जर मुंबईत जर घुसला, कारण त्याला बोलले मला बोलताय की आम्ही घुसतो पण आम्हाला कसं बाहेर निघायचं ते कळणार नाही, तुम्हालाच काढावं लागेल. त्यावेळेस CP वगैरे सगळे परेशान झाले. मी हे सगळं स्वतः CM साहेबांच्या समोर घडलेल्या पद्धतीने बघितलेलं आहे. आपण म्हणतो की दलित आंदोलनाचा आपण आदर्श घेतला पाहिजे, आपल्या आंदोलनाचा सगळेच आदर्श घेत आहेत. एवढं तुम्ही कचरा सुद्धा करू देत नव्हते, मी बघितलेलं आहे सुद्धा. रस्त्याने तुम्ही कोणालाही त्रास होऊ दिला नाही, कोणालाही कुठली कोशिश करू दिली नाही. तुम्ही पेशंट असेल तर ॲम्ब्युलन्स मधून त्याला तुम्ही जो पॅसेज तयार करून दिलेला आहे त्याच्या प्रकारची शिस्त. म्हणूनच मी दादांना हे बोललो होतो दादांना की निवडणूक आपण लढू, आपण जिंकू अथवा हरू, आणि जे व्हायचं ते होईल. मी इलेक्शन कमिशनला या संपूर्ण लढ्याचं डॉक्युमेंटेशन प्रेझेंट करेल, आणि नाही जर इलेक्शन कमिशन तुम्हाला बाजूला घेऊन बसलं तर मी जे म्हणतो ते. कारण आपण फार क्रमाक्रमाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 13 उपोषणं आहेत, तसे 10 उपोषणं आहेत. मी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी तोंडातून थोकीतून रक्त पडत होतं. ते थोडे नाराजीने त्या दिवशी बोलले, माझे भाऊ हे सगळे गावाकडे मिळाले तुम्ही तर चांगल्यासाठी घेतले दादा असं म्हणलं तुम्हाला. असं भाऊ म्हणलं मला माहीत आहे की उपोषण काय गोष्ट असते, मी जन्मभर पाहत आलो. म्हणलं दुपारच्या जेवणाला जर मनात मी निघत असताना 2-4 जण भेटायला आले तर मी चिटचिट करतो म्हणलं तेवढ्यामध्ये. आता माणूस मागच्या 10 दिवसापासून तिथं बसलेला आहे. आणि समाजासाठी माणूस तोंडातून रक्त जाईपर्यंत एक अहिंसेच्या मार्गानं संसदीय मार्गानं लढा उभा केलेला. हे सगळं आपण इलेक्शन कमिशनला दाखवतो. आपण बोललो का ठीक आहे, तो निर्णय त्यांचा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी घेतलेला आहे. माझं त्या बाबतीमध्ये काही म्हणणं नाही. त्याचं कारण असं आहे की मी ठरवलं की आजूबाजूला आपण राहून म्हणजे काय चाललं याच्यावर लक्ष देऊ. यांना कुठे कुठे काही गरज पडली तर आपण नेहमी आपल्याकडे जे आपण मिळवलेलं आहे ते शेवटपर्यंत आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करू. खूप करण्यासारखं आहे, हे सिद्ध होण्यासारखं आहे, हे सिद्धीच नेण्यासारखं आहे. तुम्ही गॅजेट जर बघितली तर गॅजेटमध्ये मराठा कुणबी एकच आहे. ही 1881च्या सेन्सस प्रकारे झालेली नोंद आहे, गॅजेटेड झालेला आहे. हैदराबादला आमची टीम गेली, आम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स बघितले. आपले अनेक डॉक्युमेंट, आपली औरंगजेबाच्या काळापर्यंत डॉक्युमेंट बघितले. सरदार तुकोजीराव होळकरांनी जेव्हा टिपू सुलतानचा पराभव केला 1786 मध्ये, ते डॉक्युमेंट सुद्धा मी बघून आलो, वाचून आलो, समजून आलो. त्याच्यामध्ये मग त्यांनी जिजामाने कशी मदत पाठवली होती, कशा कुमत पाठवल्या होत्या, कसे त्यांची पथकं गेली, कुठं थांबली होती, काय थांबली होती, ते सर्व विवरण त्या ठिकाणी. त्याचे पुरावे विभागामध्ये एक लेडी आहे, ती लेडी गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणाची, ॲक्च्युली ती रिटायर्ड आहे. मागच्या 15 वर्षापासून तिच्यासारखा अभ्यास असलेलं कोणीच नसल्यामुळे तिलाच एक्सटेन्शन देत आहे. ती मला म्हणली की बोले भाई अगर ये आपको करना है ना तो आप क्या करो कि हमारी एक टीम बनाएंगे, आपकी एक टीम बनाएंगे, आप बजट में प्रोविजन दीजिए, याच्यासाठी बजेट तयार करा, माणसं तयार करा, भाषेचे जाणकार तयार करा. फारसी भाषा तिला येते, उर्दू भाषा तिला येते, तेलुगू भाषा तिला येते, आणि मुळीचे एक्सपर्ट त्यांच्याकडे पण आहेत. तो दोनों टीम मिला के ये पूरा रेकॉर्ड, एवढं प्रचंड रेकॉर्ड आहे या ठिकाणी. तुम्ही जर बघितलं तर कदाचित या मंगल कार्यालयापेक्षा मोठा परिसर आहे.
एवढं मोठं रेकॉर्ड त्या ठिकाणी त्यांनी जतन केलेलं आहे. आणि त्यावेळेचे CM होते काय चंद्रशेखर रेड्डी, काय चंद्रशेखर राव. त्यांच्याकडे आमची टीम गेली, आमचे डेप्युटी कमिशनर वगैरे आम्ही पाठवले आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे जे 1881चं सर्वे रेकॉर्ड आहे, दर 10 वर्षाला सेन्सस झालेली आहे, त्याला खानेशुमारी म्हणायची. ते फॉर्म नंबर 33 आणि 34 ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त नोंदी भेटल्या, इसमवारी आणि खानेशुमारी. तर हे रेकॉर्ड आम्हाला द्या. आम्ही असं की चंद्रशेखर रावाला विनंती केली. त्यासाठी जे काही चार्जेस असतील तर ते आम्ही भरू असं तर त्यांना म्हटलं. ते म्हणजे नो, दिस इज आवर ट्रेजर, विल नॉट गिव्ह यू. आम्ही हे आमचं कोशागार आहे म्हणे, आमचं ही संपत्ती आहे, याची पाहिजे असेल तर कॉपी तुम्ही घेऊन जा, आम्ही तुम्हाला त्याचा एकही कागद तुम्हाला वर्ग करणार नाही. एवढी किंमत ते रेकॉर्डला देतात. आपल्याकडलं रेकॉर्ड निष्कामूत झालेला आहे, मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे ते हँडल न केल्यामुळे. असो, मग शेवटी आम्ही ते रेकॉर्ड सगळं अभ्यासलं, हैदराबाद गॅजेटही बघितलं. आपले जुने 5 जिल्हे होते, थोडक्यात घेऊया, आता बराच उशीर झालेला आहे. आपल्या 5 जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, परभणी आहे, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद या 5 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही सेन्ससचं रेकॉर्ड कसं असतं तुम्हाला माहीत आहे. घरोघरी जाऊन नोंदी केल्या जातात, की घराला नंबर दिल्या जातात, घरात कोण कोण राहतात त्याचं सगळं डिटेल घेतल्या जातं आणि त्याचं धर्म, जात हे सगळं मेन्शन केलं जातं. आणि जुन्या काळात ते सगळं आहे, मारवाडी, मुसलमान आहे, आणखी कोण चांभार आहे, कुंभार आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. तर ह्या 5 जिल्ह्यामध्ये 38 ते 40% त्यावेळेस कुणबी असल्याच्या नोंदी आढळलेल्या आहेत. त्याचा सारांश पण आहे, त्याचा गोषवारा आहे. त्या गोषवारामध्ये 38 ते 40% या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. जेव्हा जी पहिली समिती होती त्यावेळेस मी त्यांना हे सगळं बघून गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी बोलताना बोलले होते की मराठा हा सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेला असताना आता जर आरक्षण दिलं नाही तर काय होतं. म्हणलं साहेब, आपण काय म्हणता येईल त्याला की मराठाला आरक्षण नाही भेटलं जे त्यांच्या हक्काचं आहे ते काय होऊ शकतं, याचं जर आपण थोडं इतिहासात मागचा थोडा इतिहास वाचला तर तुमच्या लक्षात येईल की देशावर ढोरी येत असताना, गजनी येत असताना किंवा आणखी कोणी मत्या खिलजी येत असताना हे यांना जेव्हा कळायचं की आपल्या देशावर संकट आलेलं आहे, हे लोक म्हणलं शेतातून काम करत असताना तिथंच पळत निघायचे उत्तरेला. असा हा मातीशी आणि आपल्या देशाशी एकरूप झालेला समुदाय आहे. त्यामुळे आपण जर त्यांच्या हक्काचं देणार नसतो तर काही पण होऊ शकतो, त्याची कल्पना न केली तरी. तर अशा प्रकारे मी त्यांना त्यावेळेस या गॅजेटच्या आधारे समजून सांगितलं होतं की साहेब, गॅजेटमध्ये 38 ते 40% कुणबीची नोंद आहे, मग त्यांचे डिसेंडंट्स कुठे, त्यांचे वंशज कुठे राहतात. आज सगळे पाटील आपले टप्पे तुम्ही लिहिलेला आहे, देशमुख वगैरे वगैरे, मग त्यांचे वंशज गेले कुठे, ते कुठं लोक पावलं. तर आजची जर मराठा ज्यांना म्हणतात त्यांची जर संख्या काढली ती साधारणतः अशीच आहे, 40, 42, 38, 39 अशाच पद्धतीनं आहे. मग आपण या गॅजेटचा आधार घेऊन जर आम्ही हा विषय आमच्या कमिटीसमोर सुद्धा नेला, कारण त्या समितीचा मी सदस्यच होतो, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा, त्यांच्यापुढे पण मी हा विषय मांडला, हा युक्तिवाद मांडला की सर ही जर ॲनालॉजी किंवा हा तर्क जर आपण लावला की जर त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 38 ते 40% कुणबी होते, इतर कुठले दिसत नाहीत गावोगावी, गावचं सॅम्पल रेकॉर्ड आपल्याकडे आहे, गॅजेट आपल्याकडे आहे, त्याविषयी जर गव्हर्नमेंटनं जर धोरणात्मक निर्णय घेतला आणि त्यासाठी म्हणून नागपूर कराराची आपल्याला 253चा हवाला पण आहे, 371-2ची प्रोव्हिजन पण आहे. या सगळ्या गोष्टीचं एकत्रित जर मिश्रण केलं तर असं दिसतंय, कारण मी मराठवाड्याच्या हातीपर्यंत बोलतो, कारण त्या समितीचा मी सचिव होतो. आता आपलं आंदोलन नंतर राज्यभर पसरलं, त्या समितीचा वेगवेगळे सचिव आहेत, म्हणजे राज्यस्तरावरले सचिव आहेत त्याचे. तर संपूर्ण राज्यामध्ये जे आपण काम केलं त्या कामाचे नमुने केल्यानंतर त्याच नमुन्यामध्ये माहिती गोळा केली आणि आज जे काय आपण 65-66 लाख काही ज्या नोंदी आपण जे म्हणतो ते त्याचाच परिणाम आहे. तर एकंदरीत मी मराठवाडा क्षेत्रामध्ये समितीचा सचिव म्हणून काम केलेलं असल्याने की ओबीसीसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी क्वालिफाय करतात, म्हणून या भागातल्या सगळ्या मंडळींना, या भागातल्या मराठा नावाच्या सगळ्या लोकांना आपण कुणबी म्हणून रेकग्नाइज करू शकतो.
अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा मी केला होता. तथापि तो शासनाकडे आमचा सगळा अहवाल सादर झाला आणि मग शासनाने त्यानंतर SCBC वगैरे 10% हा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. त्यामध्ये कदाचित त्या वेळेचं समयसूचकता म्हणून आपण त्याच्यावर कदाचित समाधान मानलं असेल काही लोकांनी, परंतु आज आपण पुन्हा तोच आंदोलन त्याच मागणीसाठी आपण मुंबईला जात आहोत. तर मला असं वाटतं की आपण अत्यंत आत्मविश्वासाने जाण्याची गरज आहे. आपण कुठेही कठीण जाता कामा नये. आपला लढा हा घटनात्मक आहे, संविधानाला धरून आहे, संविधानाच्या चौकटीत आहे. आणि एवढंच नव्हे तर हे जे रेकॉर्ड त्यांनी क्रिएट केलेलं आहे, हे जे रेकॉर्ड तयार झालेलं आहे 1881 त्याच्या अगोदर जे रेकॉर्ड तयार झालेलं आहे ते रेकॉर्ड आम्ही तयार नाही केलेलं, ते शासनानं स्टेटनं तयार केलेलं आहे. कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं ते अधिकृत शासन संस्थेनं ते तयार केलेलं असल्यामुळे, शासनाच्या भागानं तयार केलेलं असल्यामुळे त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण कुठेही खचून जाण्याची गरज नाही. आपण भक्कमपणे या मागणीसाठी सकारात्मक पद्धतीने ह्या सगळ्या पुराव्या आधारे जर आपण रेटा आपला कायम ठेवला, तुम्हाला असं वाटतं की समाजाला या संबंधाने खूप मोठा फायदा होईल. ठीक आहे, आपल्यासाठी भेटला नाही, आता मला काहीच नाही भेटलं, मला ABC भेटली याचं मला खूप मोल वाटतं. आपल्यापेक्षा मुलांना OBC भेटेल, त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि नंतर मग आपल्याला सगळं कळत असताना ठीक आहे, आपले पूर्वज खूप आपल्यापेक्षा चांगले होते, आपले सगळे आजोबा बंधोबा हे सगळी मोठी मंडळी होती, त्यांचे विचारही खूप चांगले होते. परंतु त्या काळातली व्यवस्था अशा होत्या की त्यांना पुरेसं शिक्षण न मिळाल्यामुळे, त्यांना ज्ञानाचा अभाव असल्यामुळे, रेकॉर्ड ठेवणारी मंडळी वेगळी असल्यामुळे, ती त्या व्यवस्थेला लॉयल असल्या प्रामाणिक असल्यामुळे तिथं नोंद काय ठेवल्या जाते, त्याचे परिणाम काय होणार आहे याची पुढची जाणीव करून न दिल्यामुळे आपण गाफील राहिलो आणि तेवढा जो आपल्याला त्याचा भोग आहे, त्याचा जो फटका आहे या पिढीपर्यंत आपल्याला जो बसलेला आहे तो न भरून येणारा आहे. पण ठीक आहे, हरकत नाही, आज आपल्याला समजलेलं आहे. आपण त्यासाठी पूर्ण तयारीनिशी शासन व्यवस्थेकडे या संबंधाने आपली मागणी ठेवणार आहोत. या संबंधाने मला असं वाटतं की निश्चितच या आपल्या भूमिकेला यश मिळणार असल्याने त्या संबंधाने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि